सगळ्यात महत्वाचं म्हणजे नैसर्गिक आणि ज्यावेळेस आपण ज्याला आपण ऑर्गॅनिक म्हणून ऑर्गॅनिक पद्धतीने 100% ऑर्गॅनिक केलेलं आहे. 100% ऑर्गॅनिक केलं. गेल्या शेतकरी 3 मित्रांनो, वर्षापासून सर संपूर्ण ऑर्गॅनिक आणि नैसर्गिक काम करतात. त्यांचा आमचा संपर्क गेले 6 महिन्यापूर्वी झाला आणि त्यांना मिशन ऑर्गॅनिक कडून ज्या गोष्टींचं मार्गदर्शन मिळालं आणि आपली जी औषधं आहेत 2च, भूसुधारक आणि अन्नपूर्णा, हा जो प्लॉट सुंदर आपल्याला दिसतोय, हा सगळा प्लॉट फक्त भूसुधारक आणि अन्नपूर्णावर सरांनी केलेला आहे. दुसरं कुठलीही गोष्ट मी वापरली नाही सर. दुसरं कोणताही केमिकल नाही आणि कुठलं बाकीचं इतर खत पण नाही. सरांनी काही वापरलेलं नाही. भूसुधारक, विरजण जमिनीला आणि अन्नपूर्णाच्या 4 फवारण्या, एवढ्यावरच हा अतिशय कमी खर्चामध्ये प्लॉट आलाय. आणि विशेष तुम्हाला हे दाखवायचं आहे, जरा कॅमेऱ्याकडे दाखवा, की हे दाणे जे आहेत, हे दाणे ज्वारीसारखे आहेत. आपला नेहमीचा जसा गहू असतो ना लांबट, तसं नाही आहे. हा टपोरे गोलसर गहू आहे. हा वेगळा आहे बरं का, तुम्हाला दिसत असेल हातात. सरांनी आता मला एका ह्याच्यावरच काढून दिलेला आहे. संपूर्ण गोल आहे आणि वेगळा आहे. सर म्हणतात त्याप्रमाणे याचे गुणधर्म वेगळे असणार आहेत आणि याचा आपण अभ्यास करूया. आणि तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी, हे बघा किती छान टपोरे दाणे आहेत बघा. तर हा वैशिष्ट्यपूर्ण गहू जो आहे, सोना मोती याचं नाव, किंवा याला पितांबरी म्हणतात. तर ह्या प्रकारच्या गव्हाचं बियाणं आता सर करतील तयार. आपण त्याला सर बीज प्रक्रिया करूया, ती सुद्धा मी तुम्हाला सांगतो. बीज प्रक्रिया करूनच शेतकऱ्यांना द्या, म्हणजे त्याची उगवण क्षमता चांगली येईल, फुटवे चांगले येतील आणि तुम्हा सगळ्यांना उत्पन्न चांगलं येईल. प्रत्येक शेतकऱ्यानं स्वतःच्या खाण्यापुरता तरी हा गव्हाचा प्लॉट करायला पाहिजे. आणि जे प्रयोगशील आहेत त्या लोकांनी, आता गायकवाड सरांनी ज्या पद्धतीनं असं प्लॉट आता 2 एकरचा केलाय, तर अशा पद्धतीचे बियाणं तयार करून आपणच, दुसरं कुणी येऊन शेती व्यवस्था बदलू शकत नाही आणि गप्पा मारून काहीही होत नाही. ह्या पद्धतीचे स्वाभिमानी प्रयोगशील शेतकरी हवेत, जे आपल्या समाजाला एक चांगली दिशा देण्याचं काम करतात. तुमचं माझं आरोग्य चांगलं व्हायचं असेल तर मी वारंवार सांगतो की पहिली सुरुवात आपल्या स्वतःच्या शेतातून व्हायला पाहिजे. आज आमच्या या शेतकरी मित्रांनी ती सुरुवात केलेली आहे. त्यांचा आदर्श तुम्ही सगळ्या लोकांनी घ्यायला पाहिजे. आज सर स्वतःच्या घराच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी धावपळ करून त्यांनी हा सोना मोतीचं बियाणं उपलब्ध केलं. आज 2 एकरचा प्लॉट केला आणि त्या माणसाचं मन किती मोठं आहे बघा. स्वतःपुरतं न ठेवता त्यांनी मला एका क्षणी सांगितलं, सर हा बियाणाचा प्लॉट करूया आणि आपण शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवायचं काम करूया. तर आज हा व्हिडिओ बघणाऱ्या महाराष्ट्रातील माझ्या सगळ्या कष्टकरी प्रयोगशील शेतकऱ्यांना माझं नम्र निवेदन आणि विनंती आहे की सरांचा नंबर मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. तुम्ही सर्व लोकांनी सरांना संपर्क साधा, त्यांच्याकडून बियाणं उपलब्ध करून घ्या आणि हे बियाणं तुम्ही तुमच्या शेतामध्ये तुमचे प्लॉट करा, स्वतः खावा, तुमच्या कुटुंबाचं आरोग्य जपा.